हॅलो चंदू शेठ, पोचलात का? हॅलो अगं तू कुठे उभी आहेस? मशीनचा आवाज येतोय. पोचलात का म्हटलं? तू पोचली का? मी पण पोचलो. बरं बरं. कशानंतर काय करायचं क्रम लक्षात आहे ना तुमच्या? क्रीम कसली क्रीम? क्रीम नाही, क्रम क्रम लक्षात आहे ना तुमच्या? कशानंतर काय टाकायचं ते? काय म्हणते? चंदू शेठ हो, कांदण्यासाठी मशीनमध्ये जे मसाले टाकायचे त्याचा क्रम लक्षात आहे ना तुमच्या? कशानंतर काय टाकायचं, त्याच्यानंतर काय टाकायचं ते म्हणते मी. हो माहितीये. पहिले मिरची टाकायची, मग लसूण, मग हे. नाही चंदू शेठ, चुकताय तुम्ही. हा क्रम नाहीये. ऐका माझं. सगळ्यात आधी हळकुंड टाका, त्याची पूड झाली की मग मिरच्या टाका आणि त्याची पूड व्हायला हवी. काय? अहो चंदू शेठ, ऐकायला येतंय का तुम्हाला? हॅलो, हे बघा, सगळ्यात आधी हळकुंड टाका, हळकुंडाची पूड झाली की मग मिरची पूड व्हायला हवी आणि मग सगळी सामग्री एकत्र करा आणि सोबत टाका. बरोबर, पहिले मिरची टाकायची ना. मिरची टाकतो. नाही चंदू शेठ, एक मिनिट तुम्ही थांबा. मी येते तिथे. मी आल्यावर आपण करूयात. मी आल्यावर देऊ कांडायला. ऐकू आलं का? टेन्शन नको घेऊ, लगेच देतो. लगेच नाही, मी आल्यावर. चंदू शेठ ऐका. चंदू शेठ, अरे बापरे, ठेवलं पण. आमची बिट्टी ना, जोपर्यंत मसाला रेडी होत नाही तोपर्यंत तिला काही चेन पडणार नाही. हॅलो, टाकतो. ठेवला का? आता लागत पण नाहीये. दादा, चंदू शेठशी झालं बोलणं? हो, अरे पण त्यांना मशीनच्या आवाजामुळे काही ऐकायलाच येत नाहीये. त्यांना जो क्रम सांगितला होता ना काढण्यासाठी, तो क्रम सुद्धा ते विसरले. मला तिथे जावं लागेल विराजस, नाहीतर चंदू शेठनं सगळं घोळ करून ठेवती. एक मिनिट, मी पण येतो, आपण दोघे जाऊ. चल विराजस, तू इथेच थांब. दोघांपैकी एकाने तरी इथे थांबायला हवं, नाहीतर परत ओरडते. आता सगळे जेवतायत, तोवर मी पटकन जाऊन येते.